नमस्कार मंडळी, खिलार प्रेमी येदगावकर चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपलं. आज आपल्या बैलाची पैदास एक कशी पडली आहे काय नाही, एक 3 महिने आता खोंडाला झालेले आहेत आणि आपण खोंड पाहण्यासाठी आपण आलेलो होतो. तर मालकाशी आपण थोडीशी चर्चा करूया, त्यांना कसं वाटलं आहे, काय खोंडाची काय थोडीशी त्यांच्याकडं आपण माहिती घेऊया. मालक नमस्कार. मोठ्यानं बोला थोडंसं. आपल्याला आता तुमचं पहिलं नाव सांगा आम्हाला, आमच्या चॅनलला. दिलीप नारायण देवकर. बरं, आता खोंड आता हे आपल्या आमच्या बैलाचाच आहे. हो. बैलाची काय थोडंसं आम्हाला खोंडाची थोडीशी वर्णर तुम्ही वाईस सांगू शकताय का? हां. थोडं कसं वाटलं काय खोंड काय? फोन चांगला आहे. हां. कुठलं बत्ती काय नाही अजिबात. बरं. बैलाची पैदास आहे. हां. आणि वासरू कसं वाईस कलर बिलर काय कलर चांगलाच आहे. आहे ना? हो बैलाचा. आहे ना? हो. बरं मंडळी, तुम्ही बघू शकता वासराला कलर ही बघू शकता, मागचं फाउंडेशन ही फाउंडेशन ही तुम्ही बघू शकता वासराला. वासरू आज इकडे घ्या मालक, धरून इकडे घ्या वासरू. वासरू एक तर काकाळ आहे. वासराला मुरकीला हात घातला की वासरू नुसतं असं कोकरोड्याच घेतं आहे बघा. आता म्हातारा माणूस आहे त्यामुळे थोडंसं ऐकणार नाही आता त्यांनाच नाही. आता थोडं पाजलं आहे त्याला. वासराच्या इथं पोटाव ही बघू शकता असं वाण आहे बघा, चोरकोसा आहे. तोंड बघू शकता वासराचं, कान, मागं चौक, वशीन पाहिजे जेवढं. आता वासरू आहे 3.5 महिने झाला असं ना. हां ठीक आहे. 3.5 महिन्याचं वासरू आहे बघा. आणि ही त्याची आई आहे वासराची. आणि पहिले एक वासरू आहे त्यांचं काळ वासरू आहे. तर ते वासरू ते देणार आहेत. त्या वासराचे आपण फोटो घेऊन आपण आपल्या बाईटमध्ये फोटो टाकणार आहे. तरी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही वासरू ते विकणार आहेत. वासरू आता ते पळाव आहे आणि वासरू ती बी चांगला आहे, बैलाची पैदास आहे ती. ती पहिलं वासरू कुठल्या बैलाचं आहे? पलूच्या. पलूचं बैलाचं आहे. काळा आहे का ती? पासवाड कपिलामधलं. कपिलामध्ये. अच्छा, ते आता ते कुठं आहे वासरू? कडेगावात आहे कडेगावात. कडेपूरमध्ये वासरू आहे का? अच्छा, तर मंडळी ती पहिलं वासरू आहे ती कडेपूरमध्ये आहे. ते बी वासरू चांगलं आहे. गटपास हे काय झाले का ते वासरू काय? झाले. किती वेळा काय? 2 वेळा झाले. 2 वेळा झाले का? अच्छा, द्यायचा आहे. द्यायचं आहे. त्यांच्या मुलाचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर टाकीन. त्यांच्या नंबरवर फोन करून तुम्ही वासराची किंमत विचारू शकता. तर वासरू कसं वाटलं काय कमेंटमध्ये सांगा आम्हाला. धन्यवाद मालक, धन्यवाद.